मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वेदांत मैदानाच्या आतमध्ये. हा देखील यंग आहे, हा देखील अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. येणारे समीकरण इक्वेशन जर आपण पाहिलं तर मात्र 6 चेंडू आहेत आणि 10 धावा आहेत. 6 चेंडू आणि 10 धावा. ओ चाय क्या उसमें उबाल नहीं होता, ओ मॅच क्या जिसके बवाल नहीं होता. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आहेत आणि 10 धावा आहेत. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू. अगदी आपण जर पाहिलं तर मात्र सटीक यॉर्कर हाताळण्याचा कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाला. तिन्ही गोलंदाज जर आपण पाहिले तर तिन्ही नवे आहेत. पहिल्या गोलंदाजानं सपाटून मार खाल्ला, त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजानं कमबॅक दर्शवला आणि त्यानंतर तिसऱ्या स्पेल मध्ये आपण वेदांतला पाहतोय. यावेळी स्लो उलटा चेंडू आडवा बाटणं क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेगला डीप मध्ये तैनात. इथे मात्र चेंडूला चेस केल्या. एक धाव झाली, दुसऱ्या धावीसाठी पलटले. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. बॉल 4 चेंडू आणि 8 धावा हे इक्वेशन, हे समीकरण आहे. यावेळेस देखील लेग स्टिकला बराचसा मिस करतोय चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी. आंतरराष्ट्रीय परिच्छेद नियम क्रमांक 22. अगर भटक जाएंगे लेंथ और लाइन से तो पडेंगे फटके. मैदानाच्या आतमध्ये तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व दिलं जात आहे मित्रांनो. कारण येणारे समीकरण जर इक्वेशन आपण पाहिलं तर चेंडू फार कमी आहेत. प्रचंड वेगानं समन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धावची सांगता पाहायला मिळते. कमबॅक सातत्यानं. एक तेरी तो एक मेरी, एक तरफ धूप है एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोह माया है. एक तुझं तर एक माझं, हे सातत्यानं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण क्षेत्र यावेळेस समोर क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. माझ्यावरती जळणारे विरोधक अपोजिट डझन. आणि या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये या वाघाचं आहे वजन आणि धावा मिळतात. 4 चौकार. आता समीकरण मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, पैसा वसूल मॅच. प्रेक्षकांना हवा हवा वाटणारा सामना आता पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहेत 2 आणि विजयाकरिता 1 धावेची गरज आहे. माफी असावी तमा. येणारे 2 चेंडू आहेत आणि 3 धावा. येणारे 2 चेंडू आणि 3 धावा आहेत. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यावेळेस आउटसाइड एजच्या थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात, जिथे मात्र 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात. धाव संख्या जर आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचली आहे 43. आता विजयाकरिता 1 चेंडू आणि 2 धावा आहेत. 1 चेंडू आणि 2 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. यू वॉचिंग ॲट हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता दोन्ही संघ, दोन्हीही खेळाडूचा संघ आता प्रत्येक जण एकच म्हणत असेल, कारण 1 चेंडू आणि 2 आणि जिंकणार कोण. आता प्रत्येकाच्या आईचा आलाय फोन. या चषकावरती नाव करणार कोण. आता विचारकरिता पहा, 1 चेंडू आणि 2 धावा आहेत. मॅच ऑन आहे. 1 चेंडू 2 धावा आहेत. खारगाव की उदलेकोट, उदलेकोट की खारगाव, या 2 वर सुरू आहे. समोर ऑन दी अप खेळलाय क्षेत्ररक्षक, वेगानं आला. 1 धाव झाली. दुसऱ्या धावीसाठी पलटलेत. पॅरेस करे थ्रो आणि थ्रो डेंजिनिट कडे आहे आणि विकेटचं होत आहे पतन. फलंदाज बाद. सामना जिंकला, सामना फिनिश. खारगाव संघ. कसं काय 1 रन पळाला ना ते, टाई बी नसतं याच्यात काय. खारगावचा चित्ता मला असंच म्हटलं जात नाहीये. माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे, माझ्याकडे प्रचंड क्रिकेटचा भरणा आहे आणि याच्यासाठी या नयन दादाला खारगावचा चित्ता म्हटलं जातं. विनाकारण क्रिकेटच्या पटलावरती कोणालाही उपमा दिली जात नाही मित्रांनो.
जो संयमी क्रिकेट, जो क्रिकेटच्या पटलावरती स्वतःच्या आदिराचे गाजवतो, स्वतःच्या नावाचा डंका पेटवतो, त्याचा जय जयकार सातत्याने होतो, यात मात्र शंका नाही आहे. सामना फिनिश, सामना जिंकलाय खारगाव संघ. विजय संघाचं सरसे स्वागत आणि पराभूत संघ एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या खेळाडूसाठी. वेदांत नवीन खेळाडू आहे, उभरता सितारा, आणि त्याच्यासाठी ही ट्रॉफी डेडिकेट केली आहे. कारण शेवटचा षटक हाताळत असताना 2 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना यानं मॅच काढली.